आता बजेटची काय परिस्थिती आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे, पण आता इलेक्शन आलंय त्याच्यामुळे अजून काय काय कशाचा पाऊस पडेल हे माहिती नाही. बघूया पुढच्या सरकारच्या दृष्टीने हे अडचणीचा विषय नाही, अर्थात आहेच. म्हणजे हे सरकार जी धावपळ करते आणि म्हणजे खूप मी काही राजकीय ह्याच्यात बोलू इच्छित नाही, पण साधारणपणे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रावर काही विषय गांभीर्याने घेतले पाहिजेत. प्रत्येक गोष्टात राजकारण आणणं, राज्य आधी आणि मग आपण सगळे, त्याच्यामुळे देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे ह्या ऑर्डरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी खूप सिरियसली म्हणते, मी कोणाची बाजू घेत नाहीये. त्याच्यामुळे माझी जेव्हा दाखवाल तेव्हा पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये सांगा की फायनान्स मिनिस्ट्रीनी एक नाही अनेक वेळा या सरकारमध्ये ऑब्जेक्शन्स घेतलेली आहे. आणि हा गांभीर्य विषय, हा कुठल्या व्यक्तीचा विषय मांडत नाहीये मी, कारण शेवटी बजेट आणि राज्य हे सगळ्यात क्रिटिकल असतं. जेव्हा सातत्याने फायनान्स मिनिस्ट्री ही ऑब्जेक्शन घेते, ती काय अनपॉप्युलर डिसिजन घेण्यासाठी ते राज्याची हिताची असू शकतात ना. आपण का प्रत्येक गोष्ट चुकीच्याच नजरेने बघावी. त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्री जेव्हा सातत्याने ऑब्जेक्शन घेते तरी कॅबिनेट रेटते गोष्टी, याचाच अर्थ होतो. आणि एक नाही, अशा 3-4 घटना झालेत त्यावर मी काय कॅबिनेटमध्ये नसते, मी वर्तमानपत्रातच त्या वाचते. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. आणि कुणाचा हा राज्याचा विषय नाही, कधीतरी राज्याचा आणि राज्याच्या लोकांचा विचार करावा या सरकारने. ते फक्त मतांचा विचार करतात, हे दुर्दैव आहे. आणि फक्त फायनान्स मिनिस्ट्रीने नाही, कधी कधी लॉ मंत्रालयाने ऑब्जेक्शन्स घेतले तरी हे सरकार रेटून बजेटमध्ये आपल्या कॅबिनेटमध्ये गोष्टी पास करतात. ताई, तुम्ही त्या दिवशी ट्विट केलं की महाविद्यालयात तुमचं नाव आणि साहेबांचं नाव टाकलं कशाला? मेडिकल कॉलेजला. तर ते तिथं त्या ठिकाणी सेवा सुद्धा मिळत नाही. मी काल त्याचा रिव्ह्यू घेतला. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, कालच्या मीटिंगमध्ये त्यांचं म्हणणं असं झालं हॉस्पिटलचं की आरोप सगळे खोटे. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की याचा मला एक रेग्युलर वीकली रिपोर्ट पाहिजे, कारण का मीडियामध्ये आणि लोकांकडून ऐकायला एक मिळतंय आणि हॉस्पिटलचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी स्टाफ भरलाय, पण काही ठिकाणी मोठ्या गॅप्स आहेत स्टाफच्या. आणि एक गोष्ट त्यांनी मला सांगितली की म्हणजे डॉक्टर म्हणजे ओपीडी पण त्यांनीच करायचा, शिकवायचं पण त्यांनीच, त्यांच्या अनेक कमिटीज आहेत त्याच्यात त्यांना काम करावं लागतं. त्याचबरोबर बाकीचे क्लेरिकल जॉब्स जे असतात पेपर वर्कचे ते प्रचंड त्यांच्यावर आहेत. तर त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचीही त्यांनी मला काही विनंती केलेली आहे, जी मी मायबाप सरकारला महाराष्ट्रात आणि केंद्रात विनंती करणार आहे की हा जो डेस्कटॉपची कामं आहेत त्याच्यासाठी वेगळी भरती सरकारने करावं. म्हणजे ऍडमिशन प्रोसेसमध्येही एका डॉक्टरला अडकवलेलं आहे. असं जर करत राहिलं तर प्रॅक्टिस कधी करणार? म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम कमी करून जे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षकांचं होतं तसंच इथे डॉक्टरांचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खूप जास्त कामाचा लोड आहे, त्याच्यामुळे आम्ही अपेक्षित एवढी सर्व्हिस देऊ शकत नाही, पण आमच्याकडून खूप चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न आम्ही करतोय, असं ते सातत्याने काल म्हणले. की त्यांचीही बाजू ऐकून घेतली आहे, तुमची आणि नागरिकांची आहे. ते एक आपण सगळे एकत्र मिळून एक 3-4 महिने मॉनिटरिंग करूया आणि बघूया पुढे काय होतं. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांची किमान 1.5 तास चर्चा झालेली आहे जागा वाटपासंदर्भात आणि प्रचाराच्या संदर्भात देखील एकमेकांवर आरोप करू नयेत असं देखील सूत्रांकडून कळते. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एक तर आपण कोणीच नव्हतं, आपल्याला काय माहिती ते काय बोलले ते. बारामतीकरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे. कुठली कालपासून आपण दौरा करता, आजकालच्या विकास कामांची आपण पाहणी करता, प्रामुख्याने कुठली कामं प्राधान्याने आपण नाही, मला काळजी ह्या चौकाची वाटते. म्हणून गडकरी साहेबांच्या मंत्रालयामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पण 0 ऍक्सिडेंट मतदारसंघ करायची माझी इच्छा आहे. आणि 0 ऍक्सिडेंटमध्ये गडकरी साहेबांच्या मदतीने मला हा NGO जो मिनिस्ट्री ऑफ हायवेज बरोबर काम करतो, सेव्ह लाईव्स म्हणून, त्यांनी मला प्रचंड मदत, म्हणजे गडकरी साहेबांचे मी अनेक वेळा विषयासाठी जाहीर आभार मानले की नऱ्याचा जो ब्रिज आहे माझा, तिथे दर दिवशी किंवा आठवड्यातून 3 वेळा तरी कुठला ना कुठला ऍक्सिडेंट व्हायचा आणि खूप लोक दगावली. तेव्हा जेव्हा आम्ही फॉलोअप घेतला तेव्हा गडकरी साहेबांनी मला मार्गदर्शन केलं की ह्यांच्यावर काम करा, आणि आम्ही तिथे केलं. आणि तिथे ऍक्सिडेंट्स म्हणजे खरंच आपलीच दृष्ट लागेल, पण आता खरंच शून्यावर आलेले आहेत. फार म्हणजे अगदी क्वचितच तिथे एखादा ऍक्सिडेंट होतो, पण कोणाची म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये डेथ कोणाची झाली नाही गेल्या अनेक महिन्यात. हे आपल्या सगळ्यांचं आणि मीडियाचा
तिथल्या स्थानिक मीडियाचं पण, स्थानिक सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही राजकारण बाजूला ठेवून तिथे काम केलं की आपल्याला इथे वारज्याला हा झिरो नऱ्याचा हा ब्रिज आपल्याला ऍक्सिडेंट प्रूफ, झिरो ऍक्सिडेंट करायचा आणि तो करण्यात सगळ्या टीमचं यश आहे त्याच्यात, म्हणजे गडकरी साहेबांपर्यंत तिथल्या सरपंच आणि नागरिकांचं. तसंच मला असं वाटतं ह्या NGOला मी विनंती केली गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या थ्रू, ते आज दिल्लीवरनं ती टीम आलेली आहे. तर आपला जो ट्रॅफिकचा इश्यू झालेला आहे, तिथे अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत, तो झिरो ऍक्सिडेंट आणण्यासाठी काही सोल्युशन्स ते आपल्याला एक 15 दिवस महिन्याभरात देतील. आणि ते अर्थातच कॉम्पिटंट बॉडी त्याची नगरपालिका आहे, नगरपालिकेकडे ते मी डिझाईन सगळे पाठवीन. हे टेक्निकली गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे, त्याच्यात आमचं किंवा तो NGO कोणीतरी भलताच वेळा काही नाही. मिनिस्ट्री ऑफ हायवेजची टेक्निकल टीम आहे ती, तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही आम्हाला 1 महिन्याच्या आत काही सोल्युशन्स द्या, त्याप्रमाणे डिझाईन कसं असावं. आणि इथपासून पेन्सिल चौकामध्ये पण तो रस्ता अतिशय चांगला झालेला आहे, पण तिथे ट्रॅफिक चालू येतो, तर त्याच्यात काही डिझाईनमध्ये ऑल्टरेशन्स काही करता येतील का, त्याच्यामुळे या सगळ्याचा एक खूप गांभीर्याने नॉन पॉलिटिकल विचार करून बारामतीकरांना स्मूथ ट्रॅफिक हा कसा करता येईल, हाच त्याच्या मागचा एक छोटासा प्रयत्न आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आले त्यावेळेसपासून त्यांच्यावर अनेक वेळा टीका होती की त्यांनी हिंदुत्व सोडलेले. आता त्याच्यातच एक नवीन निर्णय शिवसेना ही उभारली की आगामी काळात मुस्लिम उमेदवारांना देखील उमेदवारी देणार आहे. कसं बघताय? मी तुम्हाला सांगू की उद्धवजींवर का सगळ्यांचा रोष असतो. गेल्या 15 दिवसामध्ये RSSचे अध्यक्ष आदरणीय भागवतजींची भाषणं ही तर पुरोगामी महाराष्ट्राची भाषणं आहे, म्हणजे ते आमची लाईन घ्यायला लागलीत आजकाल. म्हणजे कोणी कधी काय खायचं काय प्यायचं ह्याच्यात पडू नका, ही तर पुरोगामी विचाराचीच लाईन आहे ना. ह्याच्यात कोण वेळ वाया घालवते. एवढं महत्वाच्या कामं जबाबदाऱ्या किंवा त्यांनी कर्मकांडाबद्दल ते बोलले, म्हणजे दाभोळकरांना उभं आयुष्य, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची हत्या झाली अंधश्रद्धेवर, किती त्यांनी मोठा त्याग केला या राज्यासाठी या देशासाठी. आणि तेव्हा ती जी पुरोगामी महाराष्ट्राची लाईन आहे, जी छत्रपतींची लाईन आहे, शाहू फुले आंबेडकरांची लाईन आहे, ते आज RSS पूर्णपणे बदलून तीही घेत आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना पण विचारा ना. कदाचित त्या RSSलाही वाटत असेल की हा पुरोगामी विचार चांगला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.